सेवा हे माणसानी नरानी नारायण बनण्याचं साधन आहे. आणि म्हणून ज्याची सेवा आपण करतो त्याचे आपल्यावर उपकार असतात, आपण त्याच्यावर उपकार नाही करत. सर्व अहंकार आणि सर्व तृष्णा याच्यापासून मुक्त होऊन निव्वळ दुःखितांच्या डोळ्यातले अश्रू, दुःखाश्रू हे बदलून ते आनंदाश्रू व्हावेत, याकरता जो झटतो तो खरी सेवा करतो. आणि कठीण परिस्थितीत, विपरीत परिस्थितीत सुद्धा अशी सेवागारी उभं राहतात, बिना साधनांनी उभी राहतात, चालतात. सुदैवानी याची पुष्कळ उदाहरणं आपल्या देशामध्ये आहेत. त्यातलंच हे एक उदाहरण आहे. सेवेचा हा अर्थ लक्षात घेऊन ही सतत चालणारी साधना अशीच चालत राहो, त्यातून असे अनेक प्रकल्प उत्पन्न होत आणि चालता चालता साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होऊन अशा प्रकारच्या सेवेची भारतातच नव्हे तर जगात कोणाला आवश्यकता राहणार नाही, असा एक विश्वाचा पसारा हा सर्व समृद्धीयुक्त, सर्व सुखयुक्त, मा कश्चित दुःख भाग भवेत अशा प्रकारचा उभा राहावा, याच्याकरता आपली भारतीयांची प्रार्थना असते. ती प्रार्थना लक्षात घेऊन त्याप्रमाणे कसं वागावं, काय करावं याचं उदाहरण आपल्या समोर आहे. त्याला आपण सगळे शुभेच्छा देऊच, नुसत्या शुभेच्छा देऊन थांबणार नाही. तरी असं चालत राहावं याच्याकरता जो काही हातभार सहाय्य लागतं ते सगळं आपण पुरवूच. परंतु यापासून स्फूर्ती घेऊन आपल्याही जीवनात असं काहीतरी आपण करावं.